नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण कुरकुरीत असे पत्तागोबीचे मंचुरियन बनवते। तर मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पत्तागोबी घेतली। आता या पत्तागोबीचं देठ आहे ते आपल्याला चाकूने कट करून बाजूला ठेवायचे आणि त्यानंतर ही पत्तागोबी चाकूने अशी जाडसर कट करून घ्यायची। कट केल्यानंतर ही पत्तागोबी आपण फूड प्रोसेसमध्ये चॉप करून घेणार आहे। तुमच्याकडे फूड प्रोसेस नसेल तर तुम्ही छोट्या चॉपरमध्ये किंवा चाकूने सुद्धा ही पत्तागोबी बारीक कट करून घेऊ शकता। तर इथे मी फूड प्रोसेसमध्ये ही पत्तागोबी चॉप करून घेतलेली पत्तागोबी तुम्ही बघू शकता, खूप बारीक चॉप नाही करायची, अशी थोडीशी जाडसर चॉप करून घ्यायची आहे। आता ही चॉप केलेली पत्तागोबी आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर या पत्तागोबीमध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि मीठ पत्तागोबीमध्ये हातानेच मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर या भांड्यावर एक प्लेट ठेवायची आणि ही पत्तागोबी 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून द्यायची आहे। 15 मिनिटांनंतर प्लेट काढून घ्यायची आणि चमच्याने ही पत्तागोबी मिक्स करायची। तर इथे तुम्ही पाहू शकाल की मिठामुळे ही पत्तागोबी सॉफ्ट झाली आणि पत्तागोबीला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। तर पत्तागोबीला सुटलेलं पाणी आपल्याला पिळून काढायचे। त्यासाठी पत्तागोबी हातामध्ये घ्यायचे आणि हातामध्ये ही पत्तागोबी अशी दाबून दाबून या पत्तागोबीमधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। तर सेम पद्धतीने सर्व पत्तागोबीतलं मी पाणी काढून टाकलेलं आहे। त्यानंतर पत्तागोबीमध्ये अर्धा चमचा क्रश केलेलं आलं लसूण टाकून घ्यायचे। अर्धा चमचा काळे मिरे पूडची पावडर टाकून घ्यायची। त्याचबरोबर यामध्ये 1.5 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायचे। त्यानंतर 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकून घ्यायचा आहे। 1 चमचा यामध्ये आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे। 1 चमचा आपल्याला टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मंचुरियनला लाल रंग येण्यासाठी यामध्ये लाल रंगाचा पाव चमचा फूड कलर टाकून घ्यायचा। अर्धा चमचा मीठ टाकायचं, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, अर्धी वाटी मैदा घालायचा आणि टाकलेले सर्व साहित्य आता या पत्तागोबीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर टाकलेले सर्व साहित्य गोबीमध्ये आता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता हे मिश्रण आपलं गोबी मंचुरियन तळण्यासाठी तयार झालेलं आहे। तर मंचुरियन तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। गरम तेलामध्ये टाकण्यासाठी आपलं तयार केलेलं मंचुरियनचं बॅटर असं हातामध्ये घ्यायचे आणि या तेलामध्ये सोडायचे। शक्यतोवर आपल्याला हे गोबी मंचुरियनला गोल आकार द्यायचा आहे किंवा तुम्ही तयार केलेल्या मिश्रणाचे अगोदर असे छोटे छोटे बॉल्स बनवून नंतर तेलामध्ये सुद्धा सोडून घेऊ शकता। तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला एका छोट्या चमच्याने हे मंचुरियन असं तेलामध्ये मिक्स करायचे आणि त्यानंतर सतत असं हे मंचुरियन हलवत आपल्याला हाय टू लो फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये बघू शकाल की मंचुरियन मस्त असं ब्राऊन रंगाचं तळून झालंय आणि मस्त कुरकुरीत सुद्धा झालं आहे। तळलेलं मंचुरियन बघू शकता मस्त असं क्रिस्पी तळून झालं आहे। तर सेम पद्धतीने या ठिकाणी सर्व गोबीचं मंचुरियन तळून घेतलेलं आहे। बघू शकता मंचुरियन खूप छान तळून झालंय आणि अगदी कुरकुरीत झालं आहे। मंचुरियनला रंगसुद्धा खूपच छान आला आहे आणि मस्त गरमागरम हे पत्तागोबीचं मंचुरियन तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा शेजवान सॉससोबत एन्जॉय करू शकता। तर माझ्या पद्धतीने असं पत्तागोबीचं मंचुरियन नक्की बनवून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।